स्वागत. श्री रंगदेवता आणि नमन नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून पुन्हा एकदा श्री गणराया रंगदेवता आणि ग्रामदेवतेला वंदन करून शाहीर विनोद फटके निर्मित श्री काळेश्वरी नाट्य नमन मंडळ मुंबई गुहागर मडाळ सविने सांगत आहोत. एक सामाजिक काल्पनिक वगनाट्य रणराग. पात्र परिचय: निरंजना, अनिशा पवार, नामदेव, शाही दामोदर गोरे, वसुधा, जयवंत कदम, आझाद, बबन नावरे, माधवराव, दिनेश फडके, ठाकूर वीरेंद्र सिंग, धीरज पागळे, ठाकूर महेंद्र सिंग, नागेश भेंडारे, ठाकूर हितेंद्र सिंग, जयेश मास्कर, गावकरी महिला पुलिस, जानवी बावकर, सनोली जाधव, तन्वी शिकवण, यशस्वी भोटकर, चेतना जोशी, प्रिया चव्हाण, योगराज बागडे, अजित ठाणेकर, विश्वास फटकरे, संकेत खर्शी, प्रशांत आंबेकर. रंगदेवता आणि नमन नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून शाहीर विनोद फटके निर्मित श्री काळेश्वरी नाट्य नमन मंडळ मुंबई गुहागर मडाळ सादर करत आहोत. सामाजिक काल्पनिक वगनाट्य रणरागिनी. रणरागिनी 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 रागिनी. कनकाई लाड लाडी ग आई, कनकाई लाड लाडी ग काग धरीला सराग, धरीला सराग. सगळे बरे आहात ना? पुन्हा एकदा या वर्षीची सुरुवात काळेश्वरी नाट्य नमन मंडळाचे कलाकार तुमच्या भेटी झाले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परिचय झालेला आहे. पण काय गल्यात जे काही डोरलं बांधलंय तर कुठं गेलंय काय माहिती नाही. मी आलो पुढं पण ही कुठं राहिली काय माहिती. जो अवधच आहे भांडायला आली तर मागे पुढं बघित जो कुठं हे गेली कुठं. मी उठला सकाळी 5 वाजता आणि ही उठले 4 वाजता. अरे पण ती हाय कुठे? अवधत हवं अवधता
भांडायला लागले की नुसती काट 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 भांडते हो, अजिबात ऐकत नाही. आता असं कुठल्या तरी कोपऱ्यावर आणि ऐकेल आणि पुन्हा लागेल तोंडाला जाव 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 करायला. काय भरोसा नाही. मी आलोय पण ही कुठे गेले काय माहिती नाही. आली होय 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 बघा आरोळी आली. अगे बाय आली. थांब तिथंच थांब तिथंच थांब. कालच्या जत्रेचं प्राण काय जायना बघ. अंग नुसतं पूर्ण बोडून आलंय. अहो माझी मुलगी एवढी गोंधळाला नाचली, तिचं बरं पाय दुखलं नाही ते. आणि काय व तुम्ही गेला कुठं होता काल? काल दिसला नाही मला रस्त्यामध्ये. काय बरोबरतीस काय मी तुला जत्रेत दिसलो नाही. अगे बाई जत्रेतच होतो. देवीच्या गाड्या पाहिजे नाही काय. देवीच्या गाड्यापासून मग का बापूच्या अड्ड्यापासून? अगं वसुधा लय हुशार माणूस आहे बघ. अगं अख्खा गाव तिकडं देवीच्या जत्रे आणि हे गावचं टणक कुठं तर बापूच्या अड्ड्यावर. का तर म्हणे दारू फुकट मिळते आणि मटणावर ताव मारायला मिळतो. अहो हा किती तास सांगितलं, पोरगी मोठी झाली आता तरी नाच थोडा होता दारूचा. अगे हे बाय त्या आज्याचं काय ऐकते. त्याला आमदावर दिली असती ना तर आता माझी बाजू घेतला नसती. नाम्या काय अरे सावकार पण तसाच होता आणि त्याची नालायक पोरं पण तशीच निघाली. पण तुम्हाला त्यांच्यावर त्यांचा आपुलका मोठा. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या आया बहिणीला विकणारी जात त्यांची. पण तू ज्यांच्या मागून मागून फिरतोयस ना तेच उद्या तुझ्यावर उलट फिरलं नाही म्हणजे झालं. अरे हे आज्या उद्या सकाळ सकाळ डोकं फिरू नको सर. जो काय ज्ञानाचा प्यारा घेऊन आलाच आहे ना तो तिकडच्या भावकी जाऊन वाट. मला सांगू नको तसलीच घरला आला तिथं समजवायला. ठीक आहे ठीक आहे. आता या म्हाताऱ्याला कोण विचारतो म्हणा. आपला जमाना म्हाताऱ्याला कोण विचारतोय. म्हाताऱ्याला कोण विचारतो. यापासून आगी लावायला येतो इथे. अहो काय आहे त्याला आमदार दिली असती ना हा इथे काय बोलला नसता. भेटली नाही आला कळ लावायला. आला कुठला समजा माणूस आहे हा. आजार एवढा काम उतारा करून गेला पण या माणसाला कसली पडलीच नाहीये. अगे ये बाय तू माझं सकाळ सकाळ डोकं फिरू नको सब. आता काट बटकी फोडून शाप. मला अजून काय करता येतं सांगा ना, काय करता येतं? अगे फोन बट दारू प्यायची, घरात भांडणं करायची, तुम्हाला दुसरं करता येतं काय हो? अगे हे बाय मी कार्य करताय. अगे दारू तर पिला ना. आईशीला विचार. आई पहिलं सांगतोय थोबड फोडून शाप. का म्हणताय? परत विचारलं आईशीला विचार सांगितलं ना. आई अगं भांडत नाहीये. आज जोडा तुझ्या बापाची. औक्षणाचा ताट कुठे? हे बघ. आई बाबा किती वेळा तुम्हाला सांगायचं दारू पिऊ नका म्हणून पण तुम्ही ऐकतच नाही. अगं बाय अगं कधीतरी थोडी घेतली ना तर काय पण फरक पडत नाही. बरोबर ना हो. हो का? मग काय सांगते ते ऐका एकदाचं. काय द्यायची ती प्या क्षमा आणि सांगून टाका स्वतःला. म्हणजे कसं तुम्ही मोकळे आम्ही दोघे मोकळे आहोत. चला घरात. अगं ये वसुधा. अगं ये वसुधा. अगं 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 वसुधा ऐक बाई. अगं ऐक ना ग. काय बोलते काय हे खरं आहे ना. अरे वसुधा बोलते ते खरं आहे. पोरगी मोठी झाली आता. अरे समाजात तिच्या मित्र मैत्रिणी माझ्यामुळे तिची नाचक्की होईल. अरे असतील सगळे तिच्यावरती. नाही नाव्या नाही आता काय बी होणार नाही याची काळजी घे रे बाबा. देवा माफ कर रे बाबा. माझा सुखात समाधानाने चाललेला संसार असाच आनंदाने चालू दे. मुलगी वयात आहे. काही दिवसात तिथं लगीन होईल.
माफ कर. पुन्हा एकदा तुला विनंती करतो, माझा सुखात समाधानाने चाललेला संसार पुन्हा अगदी आनंदाने आनंदाने नांदू दे. आणि माझ्या कानखाई आई, तुला माझी हात जोडून विनंती आहे ग, माझ्या पोरीची काळजी घे ग बाई, पोरीची काळजी घे ग बाई. दुपारच्या सुमारास छोट्या सरकाराने समस्त गावाला आणि गावासहित बायका पोरांना वेशीवर बोलवलं आहे हो. लक्षात असू द्या, बायका पोरांसहित वेशीवर जमा व्हायचं आहे हो. सरकार नेमका विषय काय आहे हो? विषय काय आहे? विषय काय आहे? छोट्या सरकारला मस्ती आली मला बोलवायला. बरं म्हातारे हो, जेवढं सांगितलंय तेवढंच करतो मी. तू सांगितली की धुवायची, लोक नाही काही विचारायचं नाही. अहो, पण अख्ख्या गावाला बोलवलंय, मग या गाव प्रमुखाला निदान सांगायला नको? कोण गाव प्रमुख? तू? अरे तू विसरा गाव प्रमुख. सगळं विसरायचं. आता छोटे सरकार जे काय सांगतील, जे काय बोलतील तसंच वागायचं. आता काय छोट्या सरकारला सगळे संपून गेले, मग आता विसरा गाव प्रमुख पद. तोपर्यंत त्यांचं खानदान जिवंत आहे, तोपर्यंत त्यांनीच गाव प्रमुख राहायचं असं 5 वर्षापासून नियम चालू केलाय. गाव प्रमुख कुणाच्या आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकीत नाही. तुझ्या मालकाने गावात काय धुमाकूळ घातलाय हे सगळं आलंय माझ्या कानावर. आता या फुकटचा बरशी कशाला लोकांना भडकवतोय? पहिला तुलाच काढतील. कुणाला घाबरवतोस? आम्ही भीत नाही कोणाच्या धमक्यांना. आता जातो शिकून थोबाड फोडून तुझा. अरे 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 थांबा थांबा थांबा. अरे काय विषय आहे ना, तो तिथंच जाऊन आपण विचारू ना. अरे कशाला शब्दाने शब्द वाढवताय? माधवराव, तुम्ही जा, मी या सगळ्यांना समजावतो. बर जातो मी. पण लक्षात असू द्या, आज दुपारच्या सुमारास बायका पोरांसहित. हो हो हो, बायका पोरांसहित हे लक्षात असू द्या. आलं लक्षात. या या या. नाम्या, तुझ्या मालकाने काय तरी घोल घातला हे मात्र नक्की. त्याशिवाय अख्खा गाव कधी बोलवणार नाही. काय तर म्हणे गाव प्रमुख पद विसरा. बरोबर, गाव प्रमुखापेक्षा ह्यांच्यासारखा कार्यकर्ता मोठा हो ना. अरे हे आद्या, अरे उगाच कशाला शब्दाने शब्द वाढवतोस हा? अरे मी आजपर्यंत या गावाच्या भल्याचाच विचार केला आहे ना. असं नाही तर तिकडे जाऊन बोलू. ह्याला सांगून काय फायद्याचा? अरे हो पण त्यांचंच केलं. अरे या आद्या, अरे आद्या ऐक रे. अरे आद्या ऐक, काय सांगतो ते ऐक. हाँ ठीक है, चार्जिंग है ना. या बघा, आता सांगितलंय नाही, नाही सांगितलं तर पुन्हा खतखत करायला लागेल. वसुधा, अगं वसुधा, चल येतो ग. अहो, डोंगर खाऊन घ्या ना. अगं टाइम नाही तेवढा, उद्या उशीर होईल. चला लवकर. अहो, काय तर मोठं तुमच्याकडे तिकडं पाण्यात हालत नाही ना. हा मग? मटणाच्या तुकड्याची सवय झालेल्या माणसाला घरच्या तुकड्याची कशी काय चव लागणार म्हणा. अगं हे बाई, हे वसुधा वसुधा, अगं तोंडाला आवर घाल. तोंडाला काय काय गेलं ना ते बडबडत जाऊ नकोस. अगं बाई हेच की कैदासी नाहीच. सांगतो ना तेवढंच आहे. उगा चका चका डोकं फिरू नको. यायचं तर ते यानंतर मरा इथं. चाललो मी. अहो, डोंगर खाऊन घ्या. अगं तू जे बनवलं ना ते स्वतः गिळून घे. मला नको तुझं जेवण. चाललो मी. अहो, ऐका, अहो.
भर आली मस्त अंगोरीला प्याली मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा हा गुलजार दार देखणी नखरे लचटक चालली फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अनैष्काचा गुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अनैष्काचा गुलकंद फिरवा जोडीनं मुंबईला फिरवा राया हिला जोडीनं मुंबईला फिरवा मला जोडीनं मुंबईला फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अनैष्काचा गुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा हो राया मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अनैष्काचा गुलकंद फिरवा अनैष्काचा गुलकंद फिरवा अनैष्काचा गुलकंद फिरवा का बोलवलाय मग बोलू का माधवराव लक्षात तुझ्या गाव आलाय त्यांना जे काही सांगायचं आहे ना ते नीट समजावून सांगा आणि हो मला कोणाचाही नकार नको आहे आणि जो कोण नकार देईल त्याचं तोंड कायमचं बंद करून टाका सरकार सरकार आलं माझ्या लक्षात पण हे गाववाले ऐकते माझं आणि जरासं काय बोलायला गेलो की तो गाव कमू शब्दानेच माझी माधवराव कोणती बंद करतो मी ऐकतोय माझं मी एक काम करा या नाम्याला बोलवा तो सगळं काही बरोबर आहे गेली सरकार आता हे काय सांगायला हवंय समजा नाम्याला सांगितलंय तो बरोबर समजावेल हे बघा तुम्ही काही करा पण हे काम झालंच पाहिजे सरकार आलं लक्षात आता बोलवा बोलवा अरे गडबड नको शांत राम राम सरकार राम राम या आला राम राम सरकार या आला सगळे तर काय मग गावात काही गडबड तर नाही ना ऐका सगळ्यांनी लक्ष देऊ नये का छोट्या सरकारने वाड्यावर पोरांचं कारण असं की आज आपल्या गावात अशी गोष्ट सापडलेली आहे की त्या गोष्टीसाठी तुम्ही सर्वांनी एकदा का परवानगी दिली की काम झालं म्हणून समजा असं कसं आणि गाव प्रमुखाला माहित नाही आणि असं काय झालं असं काय आवाज बंद शांत मी आहे ना शांत आवाज नको रे शांत ऐका मी काय जे काय सांगतो ते शांत आणि नीटपणे ऐका गडबड करू नका रे माधवराव अशी कोणती गोष्ट आहे ती गाव प्रमुखाला माहित नाही आणि सरकाराला माहित आहे याच्या आधी असं कधी झालं नव्हतं माझंच का असं होत आहे म्हाताऱ्या गप बसायचा जे सांगतोय ना तो ते नीट ऐकून घ्यायचा नीट ऐकून तर घेणार पण फायद्याचं असेल तरच नाहीतर काय बोलतोस ना तुमची सुद्धा जे भाषण हातात आहे ना मागा सरकार थोडा त्याला तसं नाही सरकार ऐका थोडा त्याला मी
समजावतो त्याला. हो, सोडा. समजाव याला, त्याचे टेर नको आहे. हो 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 हो. अरे हे आज्या, अरे उगाच कशाला शब्दाने शब्द वाढवतोय सांग. अरे काय बोलतात ते ऐकून तरी घे. बोला सरकार, काय विषय होता? तर विषय असा आहे की आपल्या गावाचं नशीब उघडलंय. गप्पा बसा. सरळ सांगायचं सोडून इथं बडबड करायला बसलाय. चला बघा. हे बघा, सुंदरनगरच्या सावकाराला आपला गाव दत्तक घ्यायचा आहे. त्यानं या गावात अशा काही गोष्टी सापडल्या, त्याकरता त्याला हे गाव हवंय आणि त्यासाठी ते वाटत्यात ती किंमत मोजायला तयार आहे. आणि ऐकताय ना सगळे? आम्ही त्यांना शब्द देऊन टाकलाय. असं कसं शब्द दिलेला नाही काय? आवाज नको, आवाज नको तुमचा. जे सांगतोय ना ते सगळं खरं आहे आणि यामध्ये तुम्हाला सगळ्यांचाच फायदा आहे. फायदा? फायदा कसला? स्वतःच्या सेफ जमिनी सोडून आम्ही जायचं कुठं? हा? आणि तुम्ही विचारणारे आम्हाला कोण? त्या गावचा साप रंगला आहे मी. कसं होऊ देणार नाही? अरे म्हाताऱ्या, लय बोलताय म्हातारा. खबरदार तुम्ही एकंदरीत पुढे आलात तर लेखकाचे गळे कापून मार बघून घरात नाही स्वतःच्या आत. निघा सगळे इथून. नाम्या, तयार कर सगळ्यांना, नाहीतर गावातल्या बायका पुरी नव्हतो. काय बोलला? काय करतोय गावातल्या भाजीपाला वाटणार? स्वतःच्या आया बहिणींना म्हणून दुसऱ्याच्या आया बहिणींना स्वतःची संपत्ती समजतोस का? आज एका वयोवृद्ध माणसावर मारदानगी दाखवून स्वतःला वर होण्याचा प्रयत्न करू नकोस. कुंजाडकर गावातल्या बायका पोरींना हात लावतो त्याच्या नाही एखाद्याचे हात कापले ना तर नावाचे निरंजन नाही. काय करते नाम्या? चला लवकर म्हटलं ना, चला. कोणाची बोर आहे ती? कोणाची बोर आहे? माहित करून द्या. आजपासून या सुंदरगड गावात रक्ताची होळी सुरू. अरे गावाच्या बऱ्यासाठी आले आजपर्यंत काय 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 केले त्याच्या पुढे काय मिळेल गावात नुसतं काय सांभाळलं त्यासाठी आता गावात विकायला निघालं. अरे अरे पण आता करायचं काय? अरे या नालायक लोकांना कोण आवड घालणार? काय करणार आपण? कोण त्यांना थांबवणार? काय बोलायच्या आधी त्यांची दादागिरी चालू असते. कोणाची हिंमत आहे त्यांना थांबवायची? ज्याला बोलायला पाहिजे ना त्याची मुसकी बसलेली म्हणून तर आजाचा जीव गेला. अरे माझ्यामुळे आजा मेला. अरे तुम्ही सगळे तिथे होतात. काय झालं कसं झालं हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तरी तुम्ही माझ्यावर आरोप करताय. हा, माझ्यावर आरोप करताय.
स्वतःच्या समोर बायका पोरींना उचलून न्यायच्या धमक्या देतात आणि तुम्ही गप्पा. तुला सगळं माहिती आहे गावात काय होणार आहे ते, म्हणून ते हरामखोर सांगत होते ना तुला की समजाव सगळ्यांना म्हणून. अरे मला त्याच्यातलं काय पण माहित नाही. हे बघा, अरे जे पण काय असेल ना ते गावाच्या भल्यासाठीच असेल. काय बोलो सांगा ना, काय बोलो? हा, आज अख्खा गाव एका बाजूला, तुम्हाला मात्र त्या तुमच्या पोरांना विश्वास. त्याची तू चाकरी करतोस ना, हेच तुझी भाकरी काढून निघाली. समजलं ना? हे झालं ना तर तुझ्या मुलं ह्याच्यामुळे झाले सर्व. आता म्हणून काय होणार आहे का? नाही ना, मग आता सगळे एकत्र होऊन काहीतरी करूया. निरंजना, कोणाला पण काय पण करायची गरज नाही. अगं जे पण काय करायचं आहे ना ते मी करेन. तुम्ही आता सगळे निघा. अरे राज सर, अरे अरे एकदा गेलेला माणूस परत काही येणार नाही. तेव्हा तुम्ही आता सगळ्यांनी निघा. गाव गेला रे आपला. अरे हा दिवस येतील असं वाटलं नव्हतं. आई, बाबा, कसला विचार करतोस? असशील तर एक निष्ठ ना, नाहीतर विरोधक नेहमीच आपल्यावर अन्याय करत राहतील. अगं मला सगळं कळतंय, पण गावाच्या भल्यासाठी असेल तर ठीक आहे. कसलं भलं? ज्यांना जे काय करतायत त्याचं भान नाही, त्या गावचं भलं कसलं करतील? बोला ना. निरंजना, तू त्याचा विचार करू नकोस. अगं मला तुझी भीती वाटते. माझ्यामुळे तुझ्या जीवावर काय घेतलं तर? बाबा, मी काय मेलेल्या आईचं दूध नाही प्यायले. वेळ पडली ना तर संकटाच्या समोर उभी राहील. शबास शबास पोरी. निरंजना, तू खरोखर धीट आहेस. तू अशीच धीट राहा. माझे काय बरं वाईट झालं ना तर उद्या या किमती या समाजात तू अशीच उभी राहा. बाबा, काय नाही होणार तुम्हाला. मी आहे ना. मी आहे. सरकार काहीही म्हणा, मोठं सरकार गेलं आणि असं वाटलं आपली हुकूमत संपली. माधवराव, अहो आता तर खरी सुरुवात झाली आहे. माधवराव, आता तर खरी सुरुवात झाली आहे. या एकेकाला असंच संपवायला लागेल, त्याशिवाय शांत बसणार नाही. दादाश्री, मनाला वाटेल ते करायचं, हा? पण ह्या एकेकाला संपूर्णच काढायचं. बरोबर बोलताय तुम्ही. कुणाची पोरं तिथे माहिती करून घ्या. सॉरी, आम्हाला ललकारते काय? आता तिला कळेल आम्हाला ललकारला काय होतं ते. सरकार, असा तडकातडकी निर्णय घेऊन काही होणार नाही. गाव कसा ताब्यात येईल याचा विचार करा. या गावात सोन्याच्या खाली आहेत हे कोणाला सुद्धा माहित नाही. हे लक्षात असू द्या. जर का कोणाला समजलं तर कोणी सुद्धा तयार होणार नाही. सरकार, त्या म्हाताऱ्याला मारून तुम्ही फार मोठी चूक केली आहे. अरे या गावाच्या बदल्यात आपल्याला त्यांच्या तिन्ही मुलीशी लग्न करता आलं असतं आणि हवी तेवढी आम्हाला संपत्ती मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. दादाच नाही, आम्हाला ते सर्व माहित आहे. पण इथे आमची इज्जत केली त्याचं काय? नाही, याचा बदला आम्ही घेणारच. अरे
स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण गाव विकणार हे मी कदापि होऊ देणार नाही. अरे अरे अख्खा गाव मला दोषी ठरवतोय का तर मी तुमच्या बाजूने बोलतो म्हणून. पण आता मला कळलंय तुम्ही किती हरामी आहे ते. अरे आमच्या सारख्या माणसाला स्वतःच्या हाताशी जवळ ठेवून स्वतः मात्र तुपाची खाण्याचा चंग बनता काय. पण मी हे होऊ देणार नाही. लक्षात ठेवा अख्ख्या गावाला ओढून सांगेल किती बापी आहे ते. ये ना खूप बोलत होता. सरकार हे काय केलं पुन्हा एक खून. आता खूनच नाही अख्खा गाव संपवल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. आता ह्याची वरात अख्ख्या गावात करा म्हणजे साले सगळे कशा जाग्यावर येतील. अख्ख्या गावात वरात करा. अगं बाबा आले का गं घरी? नाही गाय, बाबा अजून आलेच नाही. रात्री पण नाही आले आणि आता दुपार झाली तरी अजून त्यांचा पत्ता नाही बघ. अगं कुठे दारू पिऊन बसून पडला असेल बघ. नाही गाय, तसं नाही करणार ते. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. छोट्या सरकारांच्या नादाला जो कोण लागेल त्याचा परिणाम काय होईल याचा नमुना बघा हो. आला का गं आपला आठवण वाढते? तुमचा बंद करा लढणं. आता एका नजरेने लढायचा प्रयत्न केला ना तर प्रत्येकाला असाच संपवला जाईल. लक्षात ठेवा. काय बोललीस काय बोललीस. झुंजारगडच्या बायका पोरींना हात तर लावू नका. हातात का मुला गेला सारी हराम आता नंबर तुमचा. गावातल्या बायका पोरींचा. आजपासून अशीच एक एक भेट दिली जाईल एवढं लक्षात ठेवा. चला रे. असं बोलला होता एकटी स्वतःवरच नाक उलटलं मजा झालं. शेवटी तसंच झालं. अरे अरे मला आता करायचं काय. अरे या नाम्यासारख्याला पण सोडलं नाही रे त्यांनी.
सरकार सगळ्यांची दात किती बसले, कोणाच्या एकाच्या तोंडातून एकही शब्द नाही. जसा नाम्याचा गळा दाबला तसा सगळ्यांचा आवाज बंद. सरकार आता कोणी सुद्धा नाही तुमच्या मार्गात आडवा येणारा. नाही माधवराव, नाही. आहे, अजून एक आहे. कोण आहे तो? चला त्यालाही संपून टाकू. नाही, ती आहे ती नाम्याची पोरगी. सारी त्याच्यामध्ये बाबासारखी समाजसेवा करायची, गावातल्या लोकांना भडकवणार ते. सरकार ती कसली भडकवते, तिची तर बोलतीच बंद झाली. माधवराव, सुंदरनगरच्या सावकाराला दिलेला शब्द पूर्ण करायची वेळ आता संपत चालली आहे, त्यामुळे लवकरच काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. त्यासाठी नाम्याच्या पोरीला उचलावं लागेल. आज अजून एक भेट पाठवा, म्हणजे तिचाही आवाज काय अरे इथं बसून काय करायचं आपण? हा, बसून काय आपला प्रश्न सुटणार आहे काय? आणि कोण यांच्या बाजूला लढणार? किती काय झालं तरी आता काही होणार नाही. आता आपण गाव सोडलं त्याचा प्रश्न सुटेल. बरोबर आहे तुमच्या सर्वांचं. हे काजा होता तो गेला, आणि एक कच्चा कार्यकर्ता होता त्याला या मातीत गाडला. होय, आता गाव सोडल्याशिवाय काय पर्याय नाही. का म्हणून? का आज हे राक्षस त्रास देत आहेत म्हणून गाव सोडून जायचं? कशावरून? जिथे जाल तिथे हे राक्षस त्रास देणार नाही. अरे लहानाचे मोठे झालात का या गावात, आणि गाव सोडायच्या गोष्टी करता तुम्ही? कितीतरी आठवणी आहेत याच गावात. आईची जत्रा, गावची वेशी आणि 12 महिने वाहणारी नदी. आपलं गाव सोडून कुठे भेटणार आहे का? नाही. ज्यांना जायचं असेल त्यांनी जाऊ. समाजात असंच आहे, जिजाऊचा शुभ जन्माला यावा, पण तो दुसऱ्याच्या घरात, स्वतःच्या नाही. ज्यांना जायचं असेल त्यांनी जाऊ. संपलं सगळं, संपलं माझ्या पुरीवर हात टाकला, मारून टाकलं माझ्या पोरीला. पाहिलं?
सरकार सरकार गावात हाहाकार माजला. अरे हा कार तर माजलाच पाहिजे. आणि हे कसे सगळेजण आपल्या पायाशी आले पाहिजे. साल्यांची चांगली सोडून काढा. माझ्या कानाखाली मारते काय नाही. त्या पोरीला तिची लायकी दाखवली ना तर नावाचा महेंद्र सिंग नाही. सरकार तक 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 करून तुमच्या विरोधात जायला तयार नाही. अरे, गावातल्या बायका तुमच्या विरोधात जायला तयार झाले. बायका बोरी आणि आमच्या विरोधात. अरे तव्यावर भाकऱ्या भाजणारे हात आमचं काय वाईट करणार आहे. तुमच्या बापाच्या वाजण्यात आली चटा आली स्वतःहून चालत आली. बापाच्या पावला पाऊल ठेवून काय मोठी पुढारी होण्याचा प्रयत्न करतेस काय तर मोठे स्वतःला वाघीण समजते. अगं तू या वाघाच्या झुंडीत आली आहेस. आता आईचं काय अरे ही तर स्वतःहून तयार झाली खेळ खेळायला. अरे बघताय काय चला तुम्ही प्रत्येक रूपात प्रत्येकाच्या सुखदुःखात खंबीरपणे सोबत असते. तरीही ती अबलाच. पूर्वीच्या स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते म्हणून त्या सुरक्षित होत्या. आज स्वातंत्र्य आहे पण सुरक्षित नाही. कारण ती आज शिकू लागली. अहो यशाच्या शिखरावर उंच भरारी घेण्याआधीच तिचे पंख छाटणाऱ्या नराधमांनी विकृतीचा कहर केलाय. पण आज रणरागिणी येणाऱ्या संकटांना आणि विकृतीचा कहर माजवणाऱ्या नराधमांना मुळात सकट संपवणार. मुळात